हा बोला काका. हा स्वप्नील, तू कोल्हापुरात परत आलायस का? हो आत्ताच आलोय. जस्ट पोचलो, बॅग ठेवली आणि स्वप्नील, आपण भेटू शकतो का? या व्हाय नॉट. केव्हा भेटायचंय? उद्या सकाळी येऊ ब्रेकफास्टला? नाही नाही आपण आज आत्ता भेटू शकतो का? आत्ता? नाही, मला कल्पना आहे की तू प्रवासात आलायस, थकून आलायस, पण हो काका. अहो, विमान प्रवासात कसला आला थकवा. पण काही प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे तुम्ही असे अचानक? तू ये, मग आपण बोलू. ओके, एक 15 मिनिटात पोहोचलो. थँक्स. कमान काका, आलोच मी. हा, सांभाळून ये. या. त्या दिवशी स्वप्नीलच्या ऑफिसमध्ये मला असं अचानक बघूनही तुम्ही चेहऱ्यावरची रेष हलू दिली नाहीत. कौतुक करावंसं वाटतं तुमचं. मी पोकर खूप खेळतो. हातात कितीही चांगले पत्ते असले तरी चेहऱ्यावर आनंद दिसू देत नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, हा सगळा खटाटोप कशासाठी? स्वप्नीलच्या ऑफिसमध्ये नोकरी करून तुम्ही साध्य काय करणार आहात? तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? मी जर तुमच्या जागी असतो तर सगळ्यात आधी मी माझ्या बायकोशी प्रतारणच केली नसते. ती तुम्ही केलीत असं आपण गृहीत धरूया. तुमची बायको तुम्हाला सोडून गेली, आता ती तिच्या वडिलांकडे राहते आणि आता तिच्या आयुष्यात एक पुरुष येतो, एक असा पुरुष जो सर्वार्थानं परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? पाहिलं, या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाहीये. मुळात प्रश्नच इतका कॉम्प्लिकेटेड आहे की या प्रश्नाचं उत्तर सहज सुचत नाही. मग त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं, तेच मी करतोय. पण मला अजूनही कळलेलं नाही, या सगळ्यांना तुम्ही मिळवणार काय आहात? कसं आहे काका, स्वप्नील खूप चांगला माणूस आहे. म्हणजे आम्ही दोघं जर या परिस्थितीत भेटलो नसतो तर तो माझा खूप चांगला मित्र झाला असता. त्याला भिडून नडून त्याच्या अंगावर जाऊन मी काहीच साध्य करू शकणार नाही. आता एवढंच आहे की मला त्याच्या जवळ राहायचंय, शक्य तितक्या जवळ राहायचंय, जेणेकरून मी मंजिरीला त्याच्यापासून लांब ठेवू शकेन. कसं आहे दादा, स्वप्नील आणि मंजिरीचं ते त्यांचं लग्न लावू पाहतायत असंच ना? पण दादा अजून स्वप्नीलशी बोलला नाही, तो मंजिरीशी सुद्धा बोलला नाहीये. पण कधी कधी मला असं वाटतं की तो स्वप्नीलशी बोलला तर खूप बरं होईल. म्हणजे स्वप्नीलला मंजिरीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये हे एकदा कळेल आणि त्याला इंटरेस्ट आहे. काय? एक माणूस आपल्या बायकोच्या प्रेमात पडलाय आणि तो आपल्यालाच विश्वासात घेऊन हे सगळं सांगतोय. ही सिच्युएशन खूप विनोदी आणि खूप केविलवाणी आहे. माझ्या बाबतीत हे घडलंय. पण मग आता पुढे काय? माहित नाही. फक्त एकच सांगतो काका, माझा जीव गेला तरी मी हे होऊ देणार नाही. मंजिरी सत्यजितचीच आहे. उद्या तिथे देव जरी आला, नो एंट्री.
अरे तू तू नागपूरला होतास ना? आता तासाभरापूर्वी झालो. मग कसा झाला कार्यक्रम? आम्ही साड्या खरेदी करायच्या ना? तुम्हा बायकांना ना निमित्तच लागतं साड्यांची खरेदी करायला. वेल, पण माझ्या लग्नासाठी करणार असशील तर सॉरी, इतक्यात नाही. का? मुलगी आवडली नाही का? उत्तम मैत्री झाली आमची. हुशार आहे ते, डेफिनेटली हुशार. अरे मग प्रॉब्लेम काय? की हुशार बायको नकोय तुला? तू उठ म्हटलं की उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी हवी. अगदी बरोबर आहे तुझं. लग्नानंतर उठ म्हटलं की उठावं लागतं, बस म्हटलं की बसावं लागतं. पण बायकांना नाही, नवऱ्यांना. आणि ते करण्याची माझी आनंदानं तयारी आहे. फक्त जिच्यासाठी ते करावं ती कुणीतरी स्पेशल हवी ना. ओ, बघूया मिळेल कोणीतरी स्पेशल. मिळाली. कुठे? आय मीन मिळेलच ना कुणीतरी. आणि कुठे म्हणशील तर पृथ्वीवरच. कारण आपल्या देशाने मंगळावर जे यान पाठवलंय ना, ते रिसर्च करण्यासाठी, माझ्यासाठी मुलगी शोधायला नाही. स्वप्नील, अरे स्वप्नील, ऍट युअर सर्व्हिस. सॉरी मी तुला अर्जंटली इकडे बोलवून घेतलं, पण चल जरा आपण आज जाऊन बोलूया. आतमध्ये कशाला? तुम्ही बसा ना इथे, मी कॉफी आणते तुमच्यासाठी. नाही ते कॉफीचं बघ तू, पण आम्ही आताच बसतो. चल, या. ये. बोला काका, काय अजेंडा आपल्या या इमर्जन्सी मीटिंगचा? नाही सॉरी, मी तुला असं तुम्हाला हे सगळं असं बोलण्याची काहीच गरज नाहीये. मला फक्त एवढं सांगा की टेन्शन काय? हे बघ, तुझे आई वडील तुझ्या लग्नाचं बघतायत. हो, हे टेन्शन आहे. तर तुम्हाला नक्की बाबांनी फोन केला असणार की मी त्या मुलीला लग्नाला नकार दिला म्हणून. सांगतो, आई त्यांच्या कणपटीला बसली असणार म्हणून बाबांनी तुम्हाला फोन केला. काका हो, ती मुलगी मला. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला फोन नाही कोणाचा आला. फोन आला नाही? मग तुम्ही. नाही म्हणजे मला तुझ्याशी वेगळ्याच विषयावरती बोलायचंय. हे बघ, आढेवेढे न घेता मी तुला डायरेक्टच विचारतो. तू सुद्धा प्रामाणिकपणे उत्तर दे. म्हणजे उत्तर द्यायला तुला जर वेळ हवा असेल तर मला तसं सांग. प्लीज प्लीज, हा सस्पेन्स एवढा वाढवू नका. जे तुम्हाला बोलायचं ते स्पष्ट बोला ना. आणि तसंही तुमच्या कुठल्याही बोलण्याचं मला वाईट वाटणं शक्यच नाही. तू माझ्या मंजिरीशी लग्न करशील? तुम्ही मला मंजिरीशी लग्न करण्याबद्दल विचारताय? हे बघ, लौकिक अर्थानं मंजिरी एक घटस्फोटित स्त्री आहे. एका मुलीची आई आहे. पण स्वप्नील, माझी मंजिरी लाखात एक अशी आहे. खरंच लाखात एक आहे. ती ज्या घरात जाईल ना त्या घराचा स्वर्ग करेल. म्हणजे त्या नालायक मुधोळकरचा संसार सुद्धा तिने खूप नेटानं केला होता. त्या आरामखोराची भरभराट सुद्धा जी झाली ती माझ्या मनूमुळे झाली. काय की माझी चूक होती. म्हणजे मीच त्या माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं होतं. नाही पण लग्न तरी किती ना, म्हणजे त्याचं उणेपुरे वर्ष, 1.5 वर्षाचं सुद्धा आयुष्य नाहीये त्या लग्नाचं. हे 1.5 वर्ष जर माझ्या मनूच्या आयुष्यातून काढून टाकलं ना, तर मग
एखाद्या निर्मळ झऱ्यासारखं आयुष्य आहे माझ्या मुलीचं. पण आता राहिला प्रश्न शुभ्राचा. पण मातृत्व हा काय मंजिरीचा गुन्हा नाहीये ना. काका एक सेकंद प्लीज प्लीज काही बोलू नका. तुम्ही मला मंजिरीशी लग्न करण्याबद्दल विचारताय. हो पण हे हे म्हणजे कोहिनूर हिऱ्याची स्वप्न बघत झोपणाऱ्या माणसाला आपल्या परसात कोहिनूर सापडण्यासारखं आहे. म्हणजे हो मंजिरी मंजिरी आवडते मला. काय हो म्हणजे ऍक्च्युली पहिल्या भेटीतलं प्रेम वगैरे असं काही नाहीये. पण पण हो मंजिरी मला आवडू लागली. सारखा मनात हाच विचार यायला लागला की तिचं लग्न झालं नसतं तर किती बरं झालं. नाही नाही, अरे त्या लग्नाचा काही विशेष नाहीये. म्हणजे हे तिचा लवकर घटस्फोट सुद्धा होईल ना. नाही काका मंजिरी घटस्फोटीत आहे याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही आणि नाही ती एका मुलीची आई आहे याच्याशी. वेल प्रेमाची व्याख्या मला माहित नाही. फक्त एवढंच माहिती आहे मला मंजिरी बरोबर आयुष्य घालवायला आवडेल. आणि फक्त मंजिरी बरोबरच नाही शुभ्राच्या आई बरोबर सुद्धा. Oh my God. My God, मी तुला माहिती आहे स्वप्नील म्हणजे माझ्या डोक्यावरचं किती मोठं ओझ तू उतरवलेस. काका आणि तुम्हाला माहित नाहीये तुम्ही मला किती मोठं गिफ्ट दिलंय. पण हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. म्हणजे मंजिरीला इतक्यात काही सांगायचं नाही आपण. काय ती अजून हो मला माहिती आहे काका. आय नो काका की मंजिरी ही काय वस्तू नाहीये. ती तुम्ही मला दिली आणि मी तिचा स्वीकार केला. तिला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. हे बघ तुला तिला तुझ्या प्रेमात पाडावं लागेल. सॉरी ऍक्च्युली काका हे प्रेमात वगैरे कसं पाडता येतं हे काही खरंच माहित नाही मला. हो पण एवढं मात्र नक्की की योग्य वेळ आल्यानंतर मला तिच्याबद्दल काय वाटतं हे मी मंजिरीला नक्की सांगेन. पुढचा निर्णय तिचा तिने घ्यायचा. म्हणजे मंजिरी योग्य निर्णयच घेईल. म्हणजे जावाय बापू खुश आहे मी किती खुश. काका खूप गोड वाटली हाक. पण पेशन्स ठेवायला लागेल आपल्या दोघांना. येस येतो. अरे निघालास
आणि बाबांचं एवढं काय महत्वाचं काम होतं तुझ्याकडे? ते सिक्रेट आमचं. अरे बापरे, हो का? बर. सो मगाशी आपण मुलीबद्दल बोलत होतो. कुठली मुलगी? अरे असं काय करतोस? कांदे पोहे, पाहण्याचा कार्यक्रम, नागपूर, आठवलं ना? हा, हा. एक हुशार मैत्रीण मिळाली, that's it. अरे हो, पण हुशार मैत्रीण फार तर फोनवर किंवा भेटून 4 हुशारीच्या गप्पा मारेल, संसार करणार नाही ना. त्याबद्दल काय विचार केलास? नाहीतर थांब, मी आत्ता काका काकूंना फोन करते आणि त्यांना सांगते तुम्ही इथे या आणि मुलगी बघायला लागा. नाही, नको. कुठेही शोधायला जायची गरज नाहीये. ती मुलगी मला सापडली. मगाशी सुद्धा तू हेच म्हणालास. आणि सापडली म्हणजे सापडली, भेटलोय आम्ही. गुड, म्हणजे तू ओळखतोस तिला. हो, अरे पण कधी बोललास की नाही तिच्याशी? अनेकदा. अरे मग मागणी का घालत नाहीस तिला सरळ? ती ती मॅरिड आहे. काय? नील, अरे सैफ अली खाननं माझ्या आधी नंबर लावला. सैफ अली? म्हणजे म्हणजे एक मिनिट, तुझं असं म्हणणं आहे की तू ओळखतोस करीना कपूरला? कोण नाही ओळखत. आणि ती तुला ओळखते का असं नाही विचारलंस तू. अरे पण तूच म्हणालास की तुम्ही बोलता एकमेकांशी. स्वप्न अनेक. स्वप्नील, जा तू घरी जा, खरंच तुला झोपेची खूप गरज आहे. झोप तर हवीच. झोप आली की स्वप्न पडतात आणि स्वप्नात ती येते. बर, मग मी सुद्धा येईन एकदा तुझ्या स्वप्नात. तुझा आणि तुझ्या करीनाचा प्रेमळ संवाद बघायला. यू आर मोस्ट वेलकम. वाट बघतो. स्वप्नील आहे. बोला. आठवण आली म्हणून सहज फोन केला. मी तशी तुझी आठवण प्रत्येक क्षणाला येते, पण आज कसे आहात? उत्तम आहे. माझी बायको मला सोडून गेली. पौर्णिमेचा चंद्र दिसावा तसं कधीतरी मुलीचं दर्शन होतं. आयुष्याची भयंकर फरफट चालली, पण बाकी मी उत्तम आहे. काय झालं? गप्पच झालीस एकदम. काही दरवाजे कायमचे बंद करायचं ठरवलंय मी, त्यामुळे मी गप्प आहे तेच बरं आहे. मी सुद्धा काही दरवाजे बंद करूनच जगतोय. पण आज काय झालं? आज कोणाशी तरी बोलता बोलता तुझा विषय निघाला, आठवणी निघाल्या. आणि आठवणींचं पावसासारखं असतं. आधी रिपरिप सुरू होते,
आणि मग बदा बदा कोसळायला लागतं. एनिवे, तू महत्वाच्या कामात असशील तर मी तुला डिस्टर्ब नाही करत. ठेवतो फोन मी. ठीक आहे, चालेल. फोन ठेवायची एवढी घाई झाली. अजूनही त्या दिवशीचा राग गेला नाहीये तुझा. कुठल्या दिवसाबद्दल बोलताय तुम्ही? अगं, आता तू परवा नव्हती का घरी आलीस भांडायला? मला राग यावा अशा खूप गोष्टी घडल्यात, अजूनही घडतायत. आणि माझा राग जर मी 24 तास डोक्यावर घेऊन फिरत राहिले ना तर वेड लागेल मला. एनिवे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी रागावले वगैरे नाहीये. तुम्ही म्हणालात मी फोन ठेवतो म्हणून मी म्हटलं चालेल. तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही, ऐकतेय मी. मंजिरी, आपण ही सगळी भांडणं बाजूला ठेवू. 2 क्षण एकमेकांची नीट गप्पा नाही मारू शकत मित्रांसारखे? नाही, कारण तुम्ही माझे कधीच मित्र नव्हतात. तुम्ही नवरा होतात आणि मी बायको होते. ना तुम्ही माझे मित्र होतात ना मी तुमची मैत्रीण होते. आणि त्यात काय वाईट नाहीये. जेवढाही काळ आपण एकत्र होतो एकमेकांसाठी उत्तम होतो. आजही आहोत, पुढेही असू, जर तुम्हाला आणखीन एक संधी दिलीस तर.